नमस्कार, मी ऋषिका बोरा. नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नीट तसे जेई सारख्या आयुष्याला कलागुणी देणाऱ्या एक्झामची भीती मारत डॉक्टर व इंजिनिअरिंग होण्याच्या स्वप्नावरती शिक्कामोर्तब करणारे आणि याच गोष्टी लक्षात घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रोफेसर दत्तात्रय बिराद सर, जे दुबई, सिंगापूर, जर्मनी येथे कार्यरत होते. त्यानंतर मागील 8 वर्षापासून नांदेड येथील नामांकित कोचिंग क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थी प्रिय प्रोफेसर म्हणून त्यांची ओळख आहे. बिरादर सरांचे एज्युकेशन पाहिलं गेलं तर एमटेक आयसीटी मुंबईवरून आहे. आज आपण त्यांना प्रत्येक पालक व विद्यार्थ्यांना आवश्यक वाटणारे बेसिक प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार सर, तुमचं नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, आजच्या कामात फाउंडेशनची किती गरज आहे? सर्वप्रथम तर माझा नमस्ते नांदेडला आणि ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांना सगळ्यांना माझा नमस्कार. फाउंडेशनची नितांत आवश्यकता आहे, पण त्याचा चुकीचा अर्थ पण काढला जाऊ नये. आता फाउंडेशनची नितांत आवश्यकता म्हणजे कदाचित जर उदाहरण माझ्यापासून द्यायचं झालं तर मी जेव्हा 11th आणि 12th केलं त्यावेळेस सिलेबसची डेप्थ एवढी जास्त नव्हती. सिलेबस फार कमी पेजेसमध्ये संपायचा आणि फार सहज सोपा सिलेबस होता. आजच्या डेटला सर्व एक्झाम्स नॅशनल लेवलच्या एक्झाम झालेल्या आहेत. म्हणजे ज्या एक्झामसाठी विद्यार्थी कॉम्पीट करतात, म्हणजे आपल्या भागात जर विचारलं तर जनरली विद्यार्थी नीट जेईच्या एक्झामसाठी कॉम्पीट करतात आणि बरेच विद्यार्थी फ्युचरमध्ये UPSC सारखे आणि आपल्या स्टेट लेवलच्या MPSC सारख्या एक्झामसाठी कॉम्पीट करतात. त्यामध्ये जो सिलेबस आहे त्याची डेप्थ फार जास्त आहे आणि राईट फ्रॉम द बिगिनिंग टुवर्ड्स हायर एज्युकेशनपर्यंतचा टोटल सिलेबस जो आहे त्यात कव्हर केलेला आहे. मग त्यासाठी स्टार्टिंगपासून म्हणजे आपण लहान असतानापासूनच विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड लागणं हे फार आवश्यक आहे. आणि ती केव्हा लागते? जेव्हा आपण त्याला लहान असताना फाउंडेशनमध्येच त्याला चांगल्या गोष्टी शिकवायला स्टार्ट करतो. त्याला पुढे जे मोठं पिक्चर आहे लाईफचं, ज्याला आपण ब्रॉड पिक्चर म्हणतो, ती जेव्हा त्याला कळवून देतो त्यामध्ये त्याचा इंटरेस्ट निर्माण होतो. आणि आजकाल टीचर्स पण एवढे हायली क्वालिफाईड झालेले आहेत, त्यांना त्यामुळे माहिती आहे की पुढे काय सिलेबस आहे. त्यामुळे आजकाल पुढच्या सिलेबसला लक्षात ठेवून सध्या खालच्या वर्गाचे कोर्सेस जे आहेत ते डिझाईन केलेले आहेत. आणि जेव्हा विद्यार्थी जवळपास 5वी 6वीला असतानापासून या सिलेबसला नजरेखालून घालतो, हाताखालून घालतो, तर त्याची नॅशनल लेवलच्या एक्झामला कॉम्पीट करत असतानाची भीती मरून जाते. त्याची एवढी जास्त प्रॅक्टिस झालेली असते की पेपर सॉल्व करणं, स्टडी आवर्स, लॉंग स्टडी आवर्सला बसणं, मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स सहज सॉल्व करणे, ह्या गोष्टी साध्य होतात. त्याच्यामुळे जर नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर बेसिकपासून स्टार्ट करणं आणि फाउंडेशन करणे फार आवश्यक आहे. डेटा वाईज सांगायचं झालं तर जर आपण याच वर्षीचं बघितलं, 2024ची नीटची जी एक्झाम आहे, मोर दॅन 28 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म्स भरले होते. सो यू कॅन इमॅजिन द अमाऊंट ऑफ कॉम्पिटिशन दॅट हॅज बीन क्रिएटेड. आणि इव्हन आपण जेई मेनचा जरी बघितलं तर जवळपास 22 लाखपेक्षा जास्त फॉर्म भरले होते. 1 लाख कमी विद्यार्थी एक्झाम देतात, म्हणजे जवळपास 21 लाखापर्यंत विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. सो एवढ्या फिअर्स कॉम्पिटिशनला समोर सक्सेसफुली जर जायचं असेल तर विद्यार्थ्याची सुरुवातीपासून प्रिपरेशन पाहिजे, ज्याला आपण सोप्या भाषेत फाउंडेशन कोर्स असं म्हणतो आपण. सर, यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे? ओके, यशस्वी होण्यासाठी क्वालिफिकेशन म्हणण्यापेक्षा मी सांगेल की बायोलॉजीच्या भाषेमध्ये ट्रेट्स म्हणतात काही, किंवा जनरल टर्ममध्ये कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात. रिसेंटलीच माझा एक व्हिडिओ पण रिलीज झाला होता, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की एव्हरीवन एम्स टू बी सक्सेसफुल इन द लाईफ. पण होतं काय, सक्सेसफुल होण्यासाठी काही बेसिक क्वालिटींची आवश्यकता आहे. म्हणजे यू नीड टू हॅव डिटर्मिनेशन, यू नीड टू हॅव कन्सिस्टन्सी, अँड देन देर हॅज टू बी डेडिकेशन. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही डिसाईड केलं, यू डिटरमाइंड येस मला या पाथमध्ये जायचं आहे. यू डिसाइडेड बट देन यू डिड नॉट फॉलो द कन्सिस्टन्सी. काही अर्थ नाही त्या गोष्टीला. सो एकदा डिसाईड झाल्याच्या नंतर ते जे गोल आहे ते साध्य करण्यासाठी जी प्रोसेस लागते ती प्रोसेस कन्सिस्टंटली फॉलो करणं फार आवश्यक आहे. मग बऱ्याचदा असं होतं की ठीक आहे तुम्ही कन्सिस्टंटली करायला असं वाटतं. लेट्स आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं की पुस्तक घेऊन बसतात, घरच्यांना असं दिसायला लागतं की माझं लेकरू तर रात्री 9पर्यंत 10पर्यंत 11पर्यंत बसतंय, पण का ते तेवढ्याच डेडिकेशननं स्वतःला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे का त्यांनी, हे पण फार आवश्यक आहे. दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की विद्यार्थ्यांचं डिटर्मिनेशन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे कामामध्ये, आणि डेडिकेशन 100% पाहिजे. ॲज अ पॅरेंट्स काय रोल असायला पाहिजे विद्यार्थ्यांचा? ओके,
ॲज अ पेरेंट्स विद्यार्थ्यांच्या जर्नीमध्ये काही गोष्टी फार क्रिटिकल आहेत. समजा आता आजच्या घडीमध्ये आपण हे म्हणू शकतो की पूर्वीच्या टायमापेक्षा कदाचित मी 11-12ला असताना किंवा मी स्कूलिंगमध्ये असताना किंवा तुम्ही स्कूलिंगमध्ये असताना तेवढी अवेअरनेस पालकांमध्ये पण नव्हती, विद्यार्थ्यांमध्ये पण नव्हती. आज जर बघितलं आपण टॅप ऑफ फिंगरवरती आपल्याला इंटरनेटवरती सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, सर्व गोष्टींची जाण झालेली आहे. त्यामुळे पालक पण आणि इवन बरेच विद्यार्थी देखील प्रोॲक्टिव्हली स्वतःच भरपूर साऱ्या गोष्टी ऑप्शन्स शोधतात की बाबा काय केलं पाहिजे, मी आत्तापासूनच मला कुठे इंटरेस्ट आहे. जसं आता जस्ट एक्झाम्पल देण्यासाठी, आता माझा मुलगा मुळात 6 वर्षाचा आहे, पण काही गोष्टी कसं लाईफमध्ये इम्पॅक्ट करतात. त्याने आता इंडिपेंडन्स डेचे नंतर रिपब्लिक डेचे सेलिब्रेशन बघितल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये ते बसलं की बाबा मला आर्मीमध्ये जायचं आहे. तर मग हे जे त्या मुलाला जर काही गोष्टी ज्या स्पार्क देतात त्याला, तर ते जाणून घ्यायचं एक पालकांनी काम केलं पाहिजे हळूच. आणि मग ते जाणून घेतल्याच्या नंतर खरंच त्याचा कल तिकडे आहे का, तो तिथेच टिकून राहतो का, हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही मला हे करायला पाहिजे किंवा मला हे करायचं आहे. मग त्या केसमध्ये पालकाचा पण रोल पाहिजे की विद्यार्थ्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचं ब्रॉडर स्केलमध्ये आणि फ्युचरमध्ये किती पोटेन्शियल आहे हे पण पालकांनी त्याला जाणीव करून दिली पाहिजे. आणि जर खरंच पोटेन्शियल असेल, आणि जनरली आपल्या भागामध्ये पेरेंट्सला पण काय काळजी असते की बाबा आपली लेकरं जे आहे आपण असतानाही आणि इवन आपण गेल्याच्या नंतरही सक्सेसफुलच राहावी लाईफमध्ये, त्यासाठी फार जास्त काळजी असते. मग त्यासाठी पालकांनी पण विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केलं पाहिजे लेकरांसोबत की बाबा ओके तुला ही गोष्ट आवडते, मग याच्यामध्ये फ्युचरमध्ये किती पोटेन्शियल आहे, त्या गोष्टीची पण त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. आणि जेव्हा ती जर्नी स्टार्ट होते मग त्या जर्नीमध्ये अप्स अँड डाऊन्स होत असताना त्याच्यासोबत राहणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा काही पालकांना पण म्हणजे असं वाटतं, आता त्याच्यामध्ये पालकांची चुकी नसते, काळजीपोटी असतं ते. रोज उठूनच आपण किंवा प्रत्येकच परीक्षेला आपण त्याच्या मागे लागतो, किती स्कोर आला, किती स्कोर आला, कमीच का आला, असंच काय झालं, तसंच काय झालं, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. हां, त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. एक्झाम झाली, ओके बाळा तुझं कुठं चुकलंय, कशामुळे चुकलं, जे चुकलंय तू दुरुस्त करून घेतलं का. कारण माझं फार साधं म्हणणं असतं, चुका जर दुरुस्ती नाही केली तर त्या चुका तशाच राहणार आहेत शेवटपर्यंत. त्याच्यामुळे पालकांनी आपल्या लेकरांना त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये फ्युचर किती आहे त्याची जाण करून देणं आवश्यक आहे. त्यांच्या जर्नीमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं, त्यांचं मोरल सपोर्ट देणं फार आवश्यक आहे. आणि त्यांच्या चुका दुरुस्त करण्यामध्ये त्यांना हेल्प करणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्ही पालकांचं पण सांगितलं आणि तुमचं पण सांगितले. समजा आता एका विद्यार्थ्याला कमी मार्क आले आणि तो डिमोटिवेट झाला, तर समजा मित्र आहे ते सांगत असतील की अरे बाबा तू एवढा तास अभ्यास केला, मी तर 2च तास अभ्यास केलो आणि मला एवढे मार्क पडले आणि तुला एवढे कमी मार्क पडले, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसं गाईड करता सर? ओके, आता त्याच्यामध्ये बघा कसं होतं, जेव्हा आपण हे कधी पण कुठल्याही क्षेत्रामध्ये लेकरं जेव्हा एखादं मोठं क्षेत्र निवडतात त्यावेळेस जेव्हा ते क्षेत्रात जातात तेव्हा कसं असतं माहिती आहे का, ते मुट्ठी में लेकर कुछ आशाएं भरकर जेबों में आशाएं दिल में है बस अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए, हे अशा तऱ्हेची थॉट प्रोसेस घेऊन ते लेकरं त्या प्रोसेसमध्ये निघतात. निघाल्याच्या नंतर मी जसं बोललो की कन्सिस्टन्सी पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे, डेडिकेशन पाहिजे. मग ज्या वेळेस ही पूर्ण समजा एक गोल ठरलं होतं, त्या गोलच्या एंडला पोहोचल्याच्या नंतर जर जाणवलं की आपल्याला जे साध्य करायचं होतं ते भेटलं नाही, अशा विद्यार्थ्यांना मी सर्वात अगोदर सांगेल की घाबरून जाऊ नका. कारण यश हे सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला 2 तास अभ्यास करून त्याला पाहिजे असलेली गोष्ट जर साध्य झाली असेल तर आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट ही 2च तास काम करून साध्य होईल असं काही नाही. आणि कुठलंही क्षेत्र असलं, मग आपण कुठलंही घ्या, इवन शिक्षण क्षेत्र असेल, ॲक्टिंगचं असेल, स्पोर्ट्स असेल, तुमचं टीचिंगचं असेल, कोणतंही क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये मेहनत ही आवश्यकच आहे. मग अशा विद्यार्थ्यांना मी हे सजेस्ट करेल, पॅनिक व्हायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर इंट्रोस्पेक्ट करा, लुक बॅक, की त्या पूर्ण प्रोसेसमध्ये गोल सिद्ध करण्यासाठी जे एफर्ट्स घ्यायला पाहिजे ते आपल्याच्याने घेण्यात आले होते का. जर घेतले असेल तर मग कुठे चुकले हे आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीसोबत डिस्कस करा ज्या व्यक्तीसोबत तुम्ही कम्फर्टेबल फील करता अँड यू फील लाईक या व्यक्तीसोबत डिस्कस केल्याच्या नंतर आपल्याला या गोष्टीचं सोल्युशन भेटतं. आणि ते म्हणतात ना, जर आपण ठरवलेलं गोल साध्य करून दाखवायचं असेल किंवा साध्या भाषेमध्ये सूरज सा बनना होगा तो सूरज जैसा जलना होगा, है ना.
सूरज सा बनना होगा तो सूरज जैसा जलना होगा। हीरे को हीरा भी तब प्रखर चमकता है जब उस पर बहुत सारी धार लगती है। मिट्टी का बर्तन भी तब खूब खनकता है जब वो भट्टी में से बाहर निकलता है। तो उसके लिए आपको आपका गोल साध्य करने के लिए बहुत सारे परिश्रम करने पड़ते हैं। तो इस केस में मैं सजेस्ट करूंगा आपके टीचर के साथ बात कीजिए, फॅमिली वालों के साथ बात कीजिए और फिर अगला डिसिजन ले लीजिए। 11th मध्ये काय बेस असायला पाहिजे विद्यार्थ्यांचा? ओके, आता जर आपल्या भागाची जर चर्चा केली समजा तर 11th मध्ये बहुतांशी क्राऊड हा छोट्या छोट्या गावांमधून येतो आणि तसाच शहरातला पण असतो। शहरातला जो क्राऊड आहे तो बऱ्यापैकी थोडासा चांगला प्रिपेअर्ड असतो गावाकडून जे आलेले विद्यार्थी त्यांच्यापेक्षा। तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर सांगेल, एक प्रश्न आम्हाला सतत येतो जेव्हा आम्ही पण शिकवतो विद्यार्थ्यांचा, पहिला प्रश्न हाच असतो की सर मी मराठी मीडियमचा आहे, सेमी मीडियमचा आहे, तर मला शक्य होईल का, झेपेल का मला हा सिलेबस? तो सबसे पहले बच्चों मुझे ये बताने दीजिए आपको कि ये हेजिटेशन रखने की कोई ज़रूरत नहीं। अगर मैं ये बताऊं अपने रीजन में आज तक जितने भी नीट और जेई के टॉपर्स रहे उसमें से मैक्सिमम टॉपर्स आइदर दे आर फ्रॉम द सेमी इंग्लिश मीडियम और दे आर फ्रॉम द मराठी मीडियम। उनमें एक सबसे अच्छी बात ये होती है कि उनमें एक डिज़ायर होता है, जो अपन बोलते हैं ना फायर इन द बेली होता है, जिसको लेके। और सबसे ज़्यादा ज़रूरत, हमारे एक सर है बायोलॉजी को हमेशा बोलते हैं सर ज़रूरत, वो ज़रूरत ही इंसान को आगे लेके जाती है। तो उसके लिए हिचकिचाने की कोई ज़रूरत नहीं। अब रही बात कि किस तरीके से काम करना है, जब आप 11th में आते हो तो पहले 1-2 महीने तो आपको ये समझने में ही टाइम चला जाता है कि भाई सिलेबस क्या है, कैसा है, कितना बड़ा सिलेबस है, क्या मुझसे हो पाएगा। तो मैं ये सजेस्ट करूँगा प्रोसेस में बने रहिए, प्रोसेस के बाहर मत जाइए। 11th के टाइम पे स्ट्रॉन्ग सजेशन है कि आप जो भी फील्ड चुनते हो, स्ट्रीम चुनते हो, उसमें आपकी क्लासरूम की कंसिस्टेंसी 100% बनी रहना बहुत ज़्यादा ज़रूरी है। क्योंकि उसमें अगर आप एक भी दिन का गैप हो जाता है, कई बार अक्सर ऐसा होता है कि बच्चे घर पे छोटा मोटा फंक्शन आया बंक कर जाते हैं, उनको लगता है ठीक है 11th का ही है कवर कर लूँगा। ऐसा नहीं होता बेटा। आप लोगों को ये समझना ज़रूरी है कि जो भी गोल आपने डिसाइड कर रखा है आपके लिए, उसके लिए बहुत कड़ी मेहनत करनी पड़ती है, बहुत सारे परिश्रम करने पड़ते हैं और बहुत सारी चीज़ों का त्याग यानी सैक्रिफाइस भी करना पड़ता है। तो उसके लिए मैं सजेस्ट करूंगा आपकी क्लासरूम की 100% प्रेजेंसी होनी चाहिए। जो आपको पढ़ाया जा रहा है उसे घर जाने के बाद एक बार ज़रूर पढ़िए, शॉर्ट फॉर्म में, शॉर्ट नोट्स के स्टाइल में उसे लिख के निकालिए, समराइज करके रखिए और जल्दी से ही अगर किसी पॉइंट में दिक्कत है तो जितना जल्दी हो सकता है आपके टीचर से मिलिए, उसे एक बार फिर से समझा के लीजिए। ये बहुत ज़्यादा ज़रूरी है जब आप 11th में होते हैं तो। आताच तुम्ही सांगितलं जसं की आता लग्न असेल काही असेल तर विद्यार्थी म्हणजे अभ्यास करणं थांबवतात आणि लगेच तिकडे वळतात, तर त्यामध्ये त्यांचं रिव्हिजन राहते, तर Yes. रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? तेच तर मी सगळ्यात पहिल्यांदा मी परत म्हणजे इथेही सांगतो मी, जे की आता जेव्हा मी क्लासरूममध्ये बोलतो तेव्हा तर आमच्या क्लासरूममधला जो क्राऊड आहे त्यांच्यापर्यंत तो मेसेज जातो। पण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी सर्व जेवढे पण पालक आणि विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असेल, मी त्यांना हा मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही जे पण क्षेत्र निवडा, सध्या आपण जेई नीटची चर्चा करतोय समजा, त्या क्षेत्रामध्ये मी सांगेल की ते 2 वर्ष विद्यार्थ्यांनी डेडिकेट केलं पाहिजे स्वतःला। आणि त्याच्यामध्ये पालकांनी, आणि बरेच पालक फार म्हणजे जाणते आहेत या गोष्टीमध्ये की ते जाणीवपूर्वक विद्यार्थ्याला 2 वर्ष दुसऱ्या कुठल्याच कामामध्ये इन्व्हॉल्व करत नाहीत। त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही एकही दिवसासाठी तुम्ही तुमच्या फ्लोमधून बाहेर पडता, त्यावेळेस तुमचा त्या एका दिवसाचे जेवढे पण काय लेक्चर असतात ते मिस होतात। समजा तुम्ही सेकंड डेलाच वापस जरी आले, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे एकच दिवस गेला होता, पण सेकंड डेला जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये बसता, कालचं जे कनेक्ट होतं ते आजच्या कनेक्टला असतं, आजच्या कंटेंटला असतं, ते लक्षात येत नाही। मग तुम्ही बाय द टाईम तुमचा क्लास संपतो, मित्राकडून नोटबुक घेऊन तुम्ही त्याचे झेरॉक्स घेऊन ते नोट्स बनवायला स्टार्ट करता, तोपर्यंत तुमचे 4 दिवसाचा जातो। म्हणजे मग जेव्हा वीकेंड येतो, वीकेंडच्या टेस्टला तुमचा परफॉर्मन्स येत नाही, कारण तुमची त्या वीकच्या सिलेबसची तयारी झालेली असते। त्याच्यामुळे मी सातत्याने हे सांगतो की क्लासरूम कन्सिस्टन्सी फार आवश्यक आहे। दुसरं, जेव्हा विद्यार्थी 12thला जातात 11th मधून, 12thला गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी सगळ्यात प्रथम फोकस हा तर तुमच्या 12thच्याच पोर्शनवरती केला पाहिजे। असं म्हणतात ना ते पुढचं पाठ मागचं सपाट, असं नको व्हायला पाहिजे समजा। तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी काय, किंवा तुमचं जे सध्याचं रनिंग आहे त्याच्यावरती फुल फोकस करायचा, त्याच्यावरती तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा, आणि ते करत करत तुम्ही
थोडा तरी टाईम काढला पाहिजे की तुमचा पाठीमागचा जो सिलेबस झालेला आहे त्याला मध्ये मध्ये थोडं थोडं वाचत राहायचं, जेणेकरून सिलेबस एवढा मोठा आहे की तो कंप्लीट विसर नाही पडला पाहिजे त्यासाठी. आणि जेव्हा ते थोडं थोडं लक्षात राहतं, मग जेव्हा कधी मध्ये तुम्हाला सुट्टी भेटली, वेळ भेटला, मग तो पोर्शन जेवढा जास्त कव्हर करून घेता येतो तेवढं. तर हे अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करतच राहिली पाहिजे. रोज एक टाईम ठरवून दिला पाहिजे. समजा तुम्ही 6 तासाची क्लासरूम करता, त्याच्यानंतर 8 आवर्स तुम्ही रेग्युलर स्टडी, तर 8 आवर्समध्ये तुम्ही ठरवून द्या की 7 आवर्स किंवा 6.5 आवर्स मी जे रेग्युलरचं आहे ते वाचणार, आणि त्याच्यानंतर 1 आवर आणि हाफ आवर जे आहे मी ते पाठीमागचं वाचणार, जेणेकरून रनिंगचं पण कव्हर होणार, मागचं पण कव्हर होणार तुमचं. नीट आणि जेईच्या एक्झाम मध्ये सक्सेसफुल कसं व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? ओके, हा फार सुंदर आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता जसं मी थोड्या वेळापूर्वीच काही आकडे सांगितले, नीटच्या एक्झामसाठी यावर्षी म्हणजे 2024च्या नीटला जवळपास 28 लाख पेक्षाही जास्त ॲप्लिकेशन फॉर्म आले होते. त्यानंतर समजा 1 लाख अबसेंट राहतात, तर आपण समजा एक बेर मिनिमम 25 लाख तरी पकडून चलू, 25 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती. जेईच्या परीक्षेसाठी सध्या समजा जवळपास 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर काही गोष्टी विद्यार्थ्यांनी ठरवून दिल्या पाहिजे स्वतःशी. सगळ्यात पहिलं की तुमची क्लासरूमची प्रेझेंटी फार आवश्यक आहे. तुम्हाला क्लासरूममध्ये जे शिकवतात ते रोजच्या रोज तुम्ही केलं पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, बरेच विद्यार्थी फक्त अट्रॅक्शन पोटी एखाद्या पर्टिक्युलर स्ट्रीमला सिलेक्ट करतात किंवा एखाद्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतात, पण त्या फील्डमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी जेवढे एफर्ट्स टाकले पाहिजे तेवढे एफर्ट्स विद्यार्थी टाकत नाहीत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी जसं क्लासरूम रोजचं जे शिकवलेलं आहे ते तुम्ही घरी गेल्याच्या एक शेड्यूल बनवायचा तुमचा. शेड्यूलमध्ये पण आता विद्यार्थी आमच्याकडे बऱ्याचदा येतात, जनरल प्रत्येक वेगळे विद्यार्थी, कोणी 1 महिन्याचा शेड्यूल बनवतो, कोणी 2 महिन्याचा शेड्यूल बनवतो. आय विल ॲडवाईज दॅट शेड्यूल हे थोडेसे डायनॅमिक ठेवा. असं नाही की एक शेड्यूल बनवलात आणि 2 वर्ष तुम्ही तोच शेड्यूल फॉलो करताय, तसं नाही चालत. आवश्यकतेनुसार तुम्हाला त्या शेड्यूलमध्ये चेंजेस करता आले पाहिजे. म्हणून म्हटलं डायनॅमिक पाहिजे. रोजचा अभ्यास रोज झालाच पाहिजे. त्याचं कारण आहे की एवढ्या मोठ्या एक्झामला जेव्हा तुम्ही तयारी करायला जाता तर तुमची प्रत्येक वीकला टेस्ट घेतल्या जाते. मग त्या वीकली टेस्टमध्ये जेव्हा तुमचा स्कोर येतो, तुमचा कॉन्फिडन्स हा ऑटोमॅटिकली वाढतो. मग वीकली टेस्टमध्ये स्कोर केव्हा येणार? स्कोर तेव्हा येणार जेव्हा त्या वीकमध्ये शिकवलेल्या पोर्शनवरती तुमची जेव्हा ग्रीप ही स्ट्रॉंग असणार. तर त्यासाठी तुमचा रोजचा पोर्शन रोज कव्हर होणे फार आवश्यक आहे. आमचा एक विद्यार्थी होता 2016-18च्या बॅचचा. 2018ला MBBSला लागल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा त्याचा एक व्हिडिओ मुलाखत घेतली होती फेलिसिटेशन प्रोग्राममध्ये, त्याने सगळ्यात पहिला पॉईंट हाच मांडला होता की मी पूर्ण 2 वर्षाच्या माझ्या कोर्समध्ये मी ह्या गोष्टीची पूर्ण खात्री घेतली होती की माझा कुठेच एकही चॅप्टर किंवा सब टॉपिक पेंडिंग नाही राहिला पाहिजे किंवा मागे नाही राहिला पाहिजे, ज्याला आपण बॅकलॉग म्हणतो. हे फार जास्त महत्त्वाचं आहे. एक हे. याच्यानंतर एक फार महत्त्वाची गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठी प्रोसेस कशी असते, 11वीचा सिलेबस झाला, 12वीचा सिलेबस झाला, एका विशिष्ट टायमिंगला सिलेबस संपतो आणि सिलेबस संपल्याच्या नंतर चालू होतात तुमच्या मॉक टेस्ट. तर त्या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला ॲनालाइज करायचं असतं किंवा प्रत्येक मॉक टेस्टमध्ये ठीक आहे, समजा एक्स नावाचे चॅप्टर दिलेले आहेत, त्या चॅप्टरमध्ये आपला किती कंटेंट झालेला आहे, जेवढा कंटेंट झाला आहे तेवढ्यावरतीच सॉल्व करायचं आणि बघायचं. आपण मराठीत म्हणतो ना, जेवढं पेरलं त्यातून किती उगवतं आहे तेवढंच बघायचं. हे नाही की समजा तुम्ही सॉल्व केलं म्हणजे अभ्यास 2 चॅप्टरचा केला आणि विनाकारण 4 चॅप्टर सॉल्व करता, आउटपुट येणार नाही. हा एक पॉईंट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे, जेव्हा पूर्ण सिलेबस संपल्याच्या नंतर फायनल मॉक टेस्ट चालू असतात, म्हणजे साधारणतः शेवटचे 2 ते 3 महिने एक्झामच्या अगोदर, तिथे मी सर्व विद्यार्थ्यांना स्ट्रॉंग रिकमेंडेशन करेल त्या शेवटच्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमची आणि तुमच्या शिक्षकाची सगळ्यात स्ट्रॉंग ही कनेक्टिव्हिटी पाहिजे. तुमचा प्रत्येक छोट्यातला छोटा पॉईंट राजांना तुम्ही टीचरसोबत डिस्कस केला पाहिजे. आणि इथेच मॅक्सिमम ॲव्हरेज किंवा स्लाइटली अबोव ॲव्हरेज विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी चुकते. विद्यार्थ्यांना काय वाटतं, मॉक टेस्टमध्ये माझा जर स्कोर येत नाही आहे तर मग मी घरी बसूनच अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त, मी रिव्हिजन क्लासला बसलो तर माझा वेळ चालला आहे, मग मी घरी बसून अभ्यास करतो आणि तिथे त्यांचा संपर्क तुटतो आणि तिथेच ते मागे पडतात. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी कन्सिस्टंट राहणं, शिक्षकाच्या संपर्कात राहणं हे ट्रिमेंडस आवश्यक आहे. आणि प्रत्येक रिव्हिजन क्लास हे अटेंड करणं आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांना काय वाटतं, रिव्हिजनपेक्षा मी घरी बसून अभ्यास करतो.
जेव्हा एखादा पॉईंट तुम्ही घरी बसून जर 3 तासामध्ये करत असाल तर रिव्हिजन क्लासमध्ये तोच पॉईंट तुमचा अर्धा ते 1 तासात जास्त इफेक्टिव्हली कव्हर होतो. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना हे मात्र नक्की सजेस्ट करेल, तुमचा संपर्क तुमच्या टीचरसोबत जास्तीत जास्त वाढवा, विशेषतः शेवटच्या 3 महिन्यामध्ये एक्झामच्या अगोदरच्या. आता मॉक टेस्टचं तुम्ही सांगितलात. आता जे नवीन विद्यार्थी आहेत, जे फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहेत, त्यांना भरपूर प्रचंड ताण असतो एक्झामचा आणि अभ्यासाचा पण ताण असतो. ते मॉक टेस्ट कडे दुर्लक्ष करत असतात ते विद्यार्थी, आणि ते म्हणतात ठीक आहे आता एवढं रिव्हिजन केलं, एवढी स्टडी केली, तर मॉक टेस्ट आपण थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष करून डायरेक्ट एक्झाम देतात. आणि एक्झाम दिल्याच्या नंतर जेव्हा त्यांचा रिझल्ट येतो तेव्हा त्यांना त्या मॉक टेस्टची जे आहे ते कळते की मॉक टेस्ट खरं काय आहे, इम्पॉर्टन्स. तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? तेच मी मागच्या पॉईंटमध्ये पण तेच बोललो की विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जसं मी थोड्या वेळ एका जुन्या विद्यार्थ्याचं एक्झाम्पल दिलं. तुमच्या पूर्ण 2 वर्षाच्या कोर्समध्ये यू मस्ट एन्श्योर दॅट यू डू नॉट क्रिएट एनी बॅकलॉग. तुमचा रोजचा अभ्यास रोज झाला पाहिजे. जेव्हा हे होतं, लेट्स से एका एक्स पॉईंट ऑफ टाईमला इन्स्टिट्यूटचा सिलेबस संपतो, तिथून जेव्हा रिव्हिजन स्टार्ट होतं, जर तुमचा पण इन्स्टिट्यूटच्या टायमिंग सोबतच तुमचा पण सिलेबसचा अभ्यास करून जर झालेला असेल तर तुम्हाला ते रिव्हिजन फार जास्त इफेक्टिव्ह आणि फायदेशीर ठरतं. जर समजा इन्स्टिट्यूटचा सिलेबस पूर्ण झाला, इन्स्टिट्यूट रिव्हिजन स्टार्ट करत आहे आणि तुमचं अजून तुम्ही बॅकलॉगच क्रिएट करता, मग त्या केसमध्ये विद्यार्थ्याला रिव्हिजनचा फायदा होत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटच्या टायमिंग सोबतच राहिलं पाहिजे. आणि आम्ही असे भरपूर एक्झाम्पल्स बघत असतो जे विद्यार्थी इन्स्टिट्यूटच्या टायमिंगसोबत मॅच करत नाहीत, त्यांना बऱ्याचदा त्रास होतो. त्यासाठी इन्स्टिट्यूटच्या टाईमलाईनसोबत मॅच करणं फार आवश्यक आहे. रिव्हिजनसोबत तुमची पण रिव्हिजन झाली पाहिजे. आणि आय विल स्ट्रॉंगली रिकमेंड प्रत्येक मॉक टेस्ट ही दिलीच पाहिजे. आणि त्या मॉक टेस्टच्या नंतर जेव्हा तुम्हाला सोल्युशन्स आन्सर की भेटतात, यू मस्ट व्हेरीफाय काय रॉंग झालेलं आहे, आणि जे रॉंग झालेलं आहे जसं अगोदर म्हणलो त्याला दुरुस्त करणं हे फार आवश्यक आहे. कारण मॉक टेस्ट हे एक टाईपचे तुमच्यासाठी टूल आहे, जस्ट टू चेक वेअर डू यू स्टँड ॲट दिस मोमेंट ऑफ टाईम. आणि मग तिथून ते दुरुस्त करायचं आहे. आणि हे हळूहळू प्रॅक्टिस करत करत द डे वेन यू गो इन टू द एक्झामिनेशन हॉल यू मस्ट हॅव दॅट कॉन्फिडन्स की येस आता मी हे 100% करू शकतो. त्यासाठी मॉक टेस्ट देणं हे फार जास्त आवश्यक आहे. आता जे विद्यार्थी मराठी आणि सेमीचे आहेत त्यांना तुम्ही काय ॲडवाइस देणार? जसं मी सुरुवातीलाच बोलता बोललो की जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी सांगेल की डू नॉट हेजिटेट. म्हणजे कुठल्याच प्रकारचं मनामध्ये दडपण घेऊ नका की मी मराठी मीडियमचा आहे किंवा सेमी इंग्लिशमधून आहे. मी मागे म्हणल्यासारखं की आपल्या भागामधून, नांदेडमधून आत्तापर्यंत आलेल्या टॉपर्समध्ये मॅक्सिमम टॉपर्स हे मराठी मीडियमचेच आहेत किंवा सेमी इंग्लिश मीडियमचे आहेत. त्यांच्यासोबत एक चांगली गोष्ट काय असते की त्यांना जिद्द असते आणि त्यांना हे दाखवून द्यायचं असते की मला हे करायचंच आहे. ठीक आहे ना. ते म्हणतात ना, सूरज सा तेज नहीं मुझ में, सूरज सा तेज नहीं मुझ में बट दीपक सा जलता देखोगे, सूरज सा तेज नहीं मुझ में पर दीपक सा जलता देखोगे, तुम मुझे अपनी हद को रोशन करने से कब तक रोकोगे. तर ते त्या विद्यार्थ्यांमध्ये असतं. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, प्रोसेसला फॉलो करायचं. आणि ते म्हणतात एंड जो रिझल्ट आहे, रिझल्ट जो आहे तो तुमच्या प्रोसेसचाच पार्ट आहे. तर तुम्ही त्या प्रोसेसला फॉलो केलात, एंड तुमचा 100% चांगला होणार तुमचा. त्यामुळे घाबरायचं नाही त्यांनी. ज्या विद्यार्थ्याच्या एक्झाम्स आहेत तर त्यांनी त्या 3-4 महिन्याच्या आत काय करायला पाहिजे? ओके, त्या 3-4 महिन्यांमध्ये त्यांनी कशी तयारी करायला पाहिजे असं विचारतं. ओके, शेवटचे जे एक्झामच्या अगोदरचे जे 3-4 महिने असतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी थोडंसं स्ट्रॅटेजिकली प्लॅन केलं पाहिजे. मध्ये मी एक व्हिडिओ पण रिलीज केला होता माझा, ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की समजा तुम्ही एक्झाम एक्स डेटला आहेत, 3 महिन्या अगोदर तुमची फायनल रिव्हिजनची प्लॅनिंग करताय. काउंट द नंबर ऑफ डेज लेफ्ट, नंबर ऑफ चॅप्टर्स लेफ्ट, म्हणजे नंबर ऑफ चॅप्टर्स इन द सिलेबस. मग त्याच्यामधले तुम्ही आता पूर्ण 2 वर्षाच्या प्रोसेसमध्ये अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये आयडेंटिफाय करा किती चॅप्टर ज्याच्यावरती तुमची स्ट्रेंथ आहे ते चॅप्टर बाजूला करा. दुसरे चॅप्टर आयडेंटिफाय करा किंवा असे किती चॅप्टर जे तुम्हाला फुल फ्लेज जमतात, कॉन्सेप्ट माहिती आहे सगळं, फक्त कधी कधी तुम्ही ते विसरता. आणि ते चॅप्टर कदाचित तशा टाईपचे असतात पण की वारंवार ते विसरतात. ते थर्ड असे चॅप्टर्स काढा की जे चॅप्टर्स तुम्हाला कुठे ना कुठे त्रास आहे, म्हणजे कॉन्सेप्च्युअल लेवलला त्रास आहे. जर कॉन्सेप्च्युअल लेवलला त्रास असेल तर त्याच्याबद्दल सांगतो अगोदर तुम्ही इमिडिएट बेसिसवरती तुमच्या त्या कन्सर्न टीचरला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. कारण तुम्ही शेवटच्या डेला जाईपर्यंत कॉन्सेप्च्युअल लेवलच्या गोष्टी बॅकलॉगमध्ये ठेवू नाही शकत. तर तुम्ही ते इमिडिएट बेसिसवरती ते क्लॅरिफाय करून घेतले पाहिजे, सॉर्ट करून घेतले पाहिजे. ज्या चॅप्टरवरती तुमची स्ट्रेंथ आहे
त्या चॅप्टरला तुम्ही क्विक रोज तुमचा शेड्यूल ठरला पाहिजे, एवढे तास अभ्यास आहे, त्याच्यामध्ये ज्या चॅप्टरची स्ट्रेंथ आहे त्याला क्विक रिव्हिजन करायचं टेक्स्टबुकमधून क्विक, आणि रोज फार जास्त नंबर ऑफ एमसीक्यू. विद्यार्थ्यांना एक सवय असते की माझा मित्र काय करायला लागला, तो कोणता बुक वाचायला लागला, मी कुठलं बुक. डोंट फॉलो एन नंबर ऑफ बुक्स. आय विल स्ट्रॉंगली रेकमेंड, जर आपण नीट जेईची जर चर्चा करत असू तर त्याच्यासाठी मी हे सांगेल की स्ट्रॉंगली NCERTचं टेक्स्टबुक वाचा. आणि आपल्या क्लासशात आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना 100% क्लिअर सांगतो, क्लासरूम नोट्स आणि NCERTच्या बाहेर अजिबात काही करायचं नाही. कारण सर्व टीचर, माझे कलिग, आम्ही एवढा कंटेंट कव्हर करतो की त्या कंटेंटच्या बाहेर क्वेश्चनच जात नाही त्यांचा. तर त्यासाठी त्यांनी ते 100% केलं पाहिजे. सो ती प्लॅनिंग अगोदर, जिथे बॅकलॉग आहे तो टीचरसोबत बसून समजून घ्यायचा, त्याची प्रॅक्टिस करायची. जिथे स्ट्रेंथ आहे त्यांना क्विक रिव्हिजन करायचं आणि रोज ठरलेले MCQ सॉल्व्ह करायचे. आणि जे पॉईंट्स तुमचे विसरतात त्यांना मात्र तुम्ही एका फ्रिक्वेन्सीनंतर कंटिन्युअसली वाचतच राहायचं जेणेकरून ते विसरणार नाही. आणि असे टॉपिक इवन एक्झामच्या अगोदर पण थोडेसे फ्रेशली वाचून घ्यायचे. आणि शेवटचा जर समजा आपण शेवटच्या एक 15-20 दिवसाचं जर म्हणलं, एक्झामच्या 15-20 दिवस अगोदर, त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना रेकमेंड करेल की तुम्ही घरी फार जास्त MCQ सॉल्व्ह करण्याच्या याच्यामध्ये न पडलेलं बरं. शेवटच्या 15 दिवसामध्ये तुम्ही मॅक्सिमम, रादर 1 महिन्यामध्ये मी सजेस्ट करेल, तुम्ही मॅक्सिमम रीडिंग आणि त्याची शॉर्टमध्ये रायटिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि तुमची MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिस ही इन्स्टिट्यूटच्या मॉक टेस्टच्या थ्रूच झाली पाहिजे. आणि त्या टेस्टमध्ये जे रॉंग झालेले क्वेश्चन आहेत त्याला ॲनालाइज करून घ्या, का चुकलेत, आणि त्याला एकदा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या चुकलेले क्वेश्चन, जेणेकरून नेक्स्ट एक्झामला जाताना परत त्याच्यावरती नजर मारून जायची. तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचा समजा क्लास मिस झाला असेल तर ते तुम्ही कसं कव्हर करून घेता सर? ओके, आता काही सर्कमस्टान्सेस असे असतात जिथे समजा अनअवॉइडेबल रिझन्स असतात. एखाद्या वेळेस क्लास मिस झालाच तरीही आम्ही कसं करतो, आता तुम्हाला जस्ट एक माहिती देण्यासाठी की तुम्ही पुढे मला सक्सेस होण्यासाठी काय लागतं, म्हणजे ही एकमेकाला कनेक्टेड इंटरलिंक प्रोसेस आहे. सक्सेस होणं हे फक्त शिक्षकांनी शिकवणंच आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास किंवा क्लासरूम अटेंड करून निघून जाणं एवढंच नाही. इट्स अ प्रोसेस. म्हणजे आता उदाहरण देण्यासाठी आम्ही कसं करतो, विद्यार्थी आला, आम्ही त्याला पूर्ण कंटेंट जो द्यायचा, पूर्ण एक्सपर्ट टीम पूर्ण कंटेंट देते. कंटेंट दिल्याच्या नंतर इनफॅक्ट आम्ही सध्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आणण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काम करून घेणं हे फार जास्त आवश्यक आहे आजच्या लाईफमध्ये. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना सकाळी जर बोलवलं 7 वाजता तर तब्बल 8 ते 9 पर्यंत विद्यार्थ्यांना आम्ही प्रिमायसेसमध्ये ठेवतो. त्याचं रिझन आहे, त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. जेव्हा विद्यार्थी सकाळी आम्ही बोलवतो तर त्याचा 6 तासाचा क्लास कव्हर होतो. 6 तासाचा क्लास झाल्याच्या नंतर त्याची ब्रेक, जेवण वगैरे करून येतात. त्याच्यानंतर आम्ही त्यांना स्टडी आवर्स डिसाईड करून दिलेले, त्यांना प्रॉपर हॉल असाइन करून दिलेला आहे जिथे विद्यार्थी येतात. प्रॉपर एअर कंडिशन्ड हॉल आहे, तिथे बसतात, अभ्यास करतात. मग त्या दरम्यान आम्ही इथपर्यंत सोय करून दिलेली आहे की विद्यार्थ्यांनी टीचरकडे जायची गरज नाही. टीचरनेच त्या हॉलमध्ये जायचं आहे, विचारायचं कुणाकुणाचे डाऊट्स आहेत किंवा कुणाकुणाचा प्रॉब्लेम आहे. त्या विद्यार्थ्यांना फॅकल्टी कॅबिनमध्ये बोलवायचं, तिथे बसून 1 to 1 त्यांचे डाऊट्स क्लिअर केले जातात. जे अब्सेंट होते त्यांना इनफॅक्ट 1 to 1 मध्ये आवश्यक त्या गोष्टी शिकवून पण दिल्या जातात, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला नेक्स्ट पॉईंट जो आहे लगेच इंटरलिंक्ड होऊन जातो आणि तो नेक्स्ट क्लासमधून कनेक्ट करू शकतो. हे आणि याचा आम्हाला रिझल्ट पण दिसून येत आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हायला स्टार्ट झाली. त्यांना वाटायला लागले बट टीचर आपल्यासाठी एवढी मेहनत जेव्हा करतायत मग आपण पण एफर्ट्स टाकलेच पाहिजे त्याच्यामध्ये. सर, नांदेडच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मेसेज येणार? ओके, नांदेडच्या सर्व विद्यार्थी व पालकांना एक फार सुंदर मेसेज असा आहे की मी नांदेडचं शैक्षणिक क्षेत्र जवळपास 1998 पासून मी ऑब्झर्व करत आहे. जेव्हा की मी स्वतःच 11-12ला होतो तेव्हाचा रिझल्ट आणि आत्ताचा रिझल्ट फार मोठा चेंज आहे. त्यावेळी एम्सला किंवा IITला जाणार कदाचित कोणीच नव्हतं आणि स्टेट लेवलवरती रँक्स पण कधी आल्या नव्हत्या. पण मला चांगलं आठवतं आहे की मी जिथे शिकलो तिथे साधारणतः 2006, 7, 8 यावर्षी स्टेट टॉपर आहेत. 2016, 17, 18, 19, 20, 21 याही वर्षी नांदेडचेच विद्यार्थी नीट सारख्या एक्झाममध्ये स्टेट टॉपर्स आहेत. आणि आजच्या घडीला मागच्या 3-4 वर्षापासून नांदेडचे विद्यार्थी एम्स दिल्ली सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये कंटिन्युअसली जात आहे. IIT मुंबई, दिल्ली, खरगपूर, मद्रास एवढ्यासारख्या IIT मध्ये देखील नांदेडचे विद्यार्थी जात आहेत, जी की नांदेडसाठी फार मोठी बाब आहे, फार अभिमानास्पद गोष्ट आहे.
त्याच्यामुळे मी सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन करतो की ही शैक्षणिक चळवळ आपल्याला सतत चालू ठेवायची आहे आणि नांदेडचं नाव हे फार मोठ्या लेवलवरती, देश पातळीवर तर आहेच, पण जागतिक पातळीवरती देखील घेऊन जायचं आहे. जय महाराष्ट्र, जय नांदेड. खूप छान माहिती सर, धन्यवाद. सर, केमिस्ट्रीमध्ये खूप छान सरांचं प्रभुत्व आहे. तर मला वाटते की तुमचे जे सोल्युशन आहे या व्हिडिओच्या माध्यमातूनच होतील असं मला वाटते, कारण सर खूप छान तुम्ही मला माहिती दिली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.